श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री स्वामी समर्थ. बघतो नमस्कार. बघतो आपल्या घरावर जर कोणी काही प्रकारची काळी विद्या म्हणजेच कोणती डार्क एनर्जीची क्रियाकरणी केलेली असेल तर ती अचूक कशी ओळखता येतील याची काही सर्वात पहिली प्राथमिक लक्षणे आहेत जी की अशा प्रकारच्या काळ्या विद्येला अगदी तंतोतंत शास्त्रीय दृष्टीने दर्शवतात. तर बघतो ही जी लक्षणे आहेत ती अगदी आजकालच्या लोकांसोबत घडत असलेली प्रॅक्टिकल लक्षणे आहेत आणि ही लक्षणे त्या माणसाच्या जमिनीवरच्या वस्तुस्थितीशी घनिष्ठपणे जोडलेली आहेत. तर या व्हिडिओमध्ये सर्वात पहिली प्राथमिक जी 5 लक्षणे मी आपणास सांगणार आहे त्या 5 लक्षणांपैकी सगळ्यात पहिली लक्षण, घरामध्ये जे काही घडतं ते तुम्ही सर्वात प्रथम लक्षण घ्या. तर यामध्ये सर्वात पहिलं लक्षण ते हे आहे की घरामध्ये पौर्णिमा व अमावास्येला समजा तुमच्यासोबत काही अनाशायी कृती घडत असेल, म्हणजे तुमची मानसिक, तुमची शारीरिक, तुमची आर्थिक, तुमची सामाजिक आणि तुमच्या आध्यात्मिक अस्तित्वाला अनुसरून अनपेक्षित घटना जर तुम्हाला पौर्णिमा आणि अमावास्येला तुमच्यासोबत घडत असतील आणि ती घटना काहीही घडू शकते, म्हणजेच की मानसिक स्तरावर आपल्या मानसिकतेला अनुसरून आपली बुद्धी भ्रष्ट होणे किंवा आपल्या मनाला विशिष्ट प्रकारची काही चंचलता प्राप्त होणे आणि आपलं स्वतःवरती नियंत्रण नसणे हे त्या मानसिक स्तरावरती घडत असते. अमावस्या पौर्णिमेचे दुसरे लक्षण शारीरिक स्तरावरती ते म्हणजे अचानक ताप येणे किंवा शारीरिक व्याधी अगदी याच कालावधीत होणं, म्हणजेच पौर्णिमा आणि अमावस्येला होणं हे दुसरं लक्षण आहे. तिसरं म्हणजे आर्थिक परिस्थितीमध्ये काय होते की ज्या वेळेला तुमची काही महत्त्वाची कामे असतात किंवा मग समजा त्या तिथीला तुम्ही काही पूर्ण करण्यास जाता, तुमच्या घरातून त्या कामासाठी तुम्ही बाहेर पडता, त्यावेळी तुमच्या तोंडाला आलेला घास पूर्णपणे बाजूला होणं हे सुद्धा या पौर्णिमा व अमावस्येच्या तिथीला अनुसरून घडणारं लक्षण आहे. यानंतर सामाजिक लक्षणामध्ये होते काय की समाजामध्ये तुमचं त्या दिवशी कोणासोबत भांडण होणं किंवा काही लोकांच्या सोबत तुमची बैठक न बसणे, कुणाशीही न पटणे, लोकांसोबत तुमचे जो रोजचा स्वभाव आहे त्याची फ्रिक्वेन्सी सेट न होणं हे झालं तुमचं सामाजिक लक्षण. आणि आता आध्यात्मिक जे आहे यामध्ये अचानक तुमच्यासोबत अनेक अशी अशुभ स्वप्ने तुम्हाला त्या दिवशी दिसून येणं किंवा तुमच्यासोबत कुणी तुम्हाला समजा रस्त्याने चालताना कोणीतरी धक्का मारण्याचा भास होणं किंवा रेनी ट्रॅक्स क्रॉस करताना असा काही अनुभव होणं किंवा मग अशा वेळी तुम्ही जेव्हा कुठेतरी वावरत असाल तेव्हा तुम्हाला कुठेतरी कुणीतरी धरल्याची भावना तुम्हाला जाणवणे अगदी त्या पौर्णिमा व अमावस्येच्या तिथीला. तर हे सर्वात मुख्य 5 लक्षणांपैकीचे पहिले लक्षण आहे बघतो अमावस्या व पौर्णिमेचे. आता बघतो दुसरे लक्षण, ज्या ज्या वेळेला तुम्हाला काही फिजिकल त्रास असेल किंवा मेंटली काही त्रास असेल तर तिकडे तुम्ही काही डॉक्टरांच्याकडून उपचार घेतले आणि त्याला बराच कालावधी निघून गेला, सर्व रिपोर्ट काढले, रिपोर्ट नॉर्मल आहे, तरी ती काही आजाराची व्याधी जात नाही किंवा मग तुम्हाला वारंवार अंग गरम होऊन ताप येत असे, औषधे घेऊन सुद्धा काही केला तो ताप मात्र काय कमी होत नाहीये, गेल्या 3 महिन्यापासून तो ताप जातच नाहीये. तर बघतो हा जो काही ताप आहे तो काही भौतिक ताप नसून तो आदिदैविक ताप असतो. मग अशा आदिदैविक तापावरती उपचार सुद्धा हा आदिदैविक माध्यमातूनच करावा लागतो. तिथे तुम्ही फिजिकल, मेंटलिस्टिक जे काही तुमचे मेडिकास्ट आहे त्याचा इफेक्ट तुम्हाला त्या पर्टिक्युलर सिच्युएशनवरती तुम्हाला होणार नाहीये. मग तिथे जो ताप आहे तो आदिदैविक असल्यामुळे त्याच्यावरती तुम्हाला तुमच्या सूक्ष्म देहाला त्याच्यामधून दुरुस्त करावे लागते. यावरती त्या सूक्ष्म क्रियेचे दैविक उपाय करावे लागतात, तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला त्यातून आराम मिळू लागतो. आता लक्षण नंबर 3, तुमच्या घरासमोर डोमकावळा येऊन बसणे. बघतो आता या सोप्या भाषेत सांगायचे तर कावळ्यांच्या सभेमधील डोमकावळा म्हणून एक वेगळा कावळा असतो आणि त्या कावळ्याच्या गळ्याला सामान्य कावळ्यांच्या प्रमाणे राखाडी पट्टा नसतो. तर हा जो डोमकावळा आहे हा जर आपल्या घराच्या समोर येऊन बसत असे अथवा घराच्या समोरील झाडावरती येऊन बसत असे तर समजून जायचे की आता आपले 12 वाजलेले आहे, कारण की काहीतरी वेडीवाकडी घटना घरामध्ये घडण्याची जी काही पूर्वसूचना असते ही त्या डोमकावळ्याच्या माध्यमातून येते. बघतो इथे लक्षात घ्या की जो गळ्यामध्ये पांढऱ्या पट्ट्याप्रमाणे रंग असलेला सामान्य कावळा येत असेल तर त्याने काही त्रास नाहीये, हे कावळे तुमच्या पित्रांशी संबंधित असतात. पण हा जो डोमकावळा असतो हा कावळा पित्रांशी रिलेटेड नसल्याने या डोमकावळ्याचा संबंध थेट तुमच्या दुःख आणि दरिद्रेला अनुसरून असतो. बघतो तुम्ही हे लक्षात घ्या. आणि मग हा डोमकावळा तुमच्या दरवाजासमोर, खिडकीसमोर अथवा अंगणात जर येऊन उभा राहिला तर तुम्ही आता जागे व्हा व सावधान राहून योग्य उपाय शोधायला सुरुवात करा. बघतो आता लक्षण नंबर 4, कपड्यांच्या वरती फुल्या उठणे. यामध्ये ज्या व्यक्तीला अशा विद्येमधून टार्गेट केले जाते, मग ती खारट विद्या असेल
कडवट विद्या असे किंवा मग ती अजून कुठल्याही प्रकारची विद्या असे, मग त्या व्यक्तीच्या कपड्यांवरती तुम्हाला एकदम बारीक टिकल्यांच्या आकारा एवढ्या म्हणजे अर्ध्या इंचासारख्या छोट्या छोट्या पुल्ल्या उमटलेल्या दिसून येतील. मग अशा पुल्ल्या आढळून येणं म्हणजे त्या व्यक्तीवरती त्या क्रिया केल्या गेलेल्या आहे आणि त्या व्यक्तीचे समर्पक सूक्ष्म ज्या शक्तींच्याकडून जी त्यांच्यासाठी मार्गदर्शन सूचना असते तर ती त्या फुल्लीच्या माध्यमातून असते आणि ह्या फुल्ल्या त्या व्यक्तीच्या कपड्यांवरती आपोआपच प्रकट होत असतात. हे लक्षण नंबर 4 झाले. आता मग तो शेवटचे व अत्यंत महत्त्वाचे 5वे लक्षण, ते म्हणजे तुमच्या कुळदेवतेने कुळाला रिंगणात बसवले, म्हणजे कुलस्वामिनी अथवा कुलस्वामिनीचे दरवाजे कुळाशी बंद होईल. बघतो यामध्ये 100% लोकांपैकी नाही म्हणता कमीत कमी 70 ते 80% लोकांमध्ये या लक्षणाचा त्रास आहे. म्हणजे यात होते काय की घरामधून काही आपदा आली, काळ्या विद्येचा काही त्रास झाला तर त्याच्यामध्ये कुळदेवतेकडून ते अख्खेच्या अख्खे पूर्ण घर रिंगणामध्ये बसतं. त्या घराच्या अख्खेच्या अख्ख्या कुळाला त्या कुळाची कुळदेवता रिंगणामध्ये बसवते. आता याचा अर्थ काय होतो की घरामध्ये जर पूर्वजनांपासून जर कोणी काही क्रिया केल्या असतील आणि कुळदेवतेवरती समजा तिच्यावरती काही क्रिया करून त्या घराला अडकवलेले असेल तर त्या कुळदेवतेचे दरवाजे त्या कुळासाठी बंद होतात. म्हणजे कुळदेवता त्याच्या रिंगणामध्ये बसण्याचे पहिले जे प्राथमिक लक्षण आहे ते म्हणजे कुळदेवतेचे दरवाजे बंद होणं त्या कुळासाठी बंद झाल्यानंतर मग तुमच्यावरच्या आपदांची संख्या वाढत जाणार आणि मग टायमर प्रमाणे कालावधीच्या प्रमाणे ती पिढी दर पिढी ती क्रिया तुमच्या परिवारामध्ये म्हणजेच बापापासून मुलापर्यंत आणि मुलापासून त्याच्या पुढच्या मुलापर्यंत असा हा पिढीचा टायमर सेट होतो. मग त्यासाठी कुळदेवतेचे दरवाजे जे बंद असतात आणि ती पुढची जी स्टेप येणं ते म्हणजे कुळदेवतेने रिंगणात बसविणे. म्हणजे ते तुमच्या मृत्यूपासूनचा जो काही काउंटडाऊन आहे तुमच्या पिढीला नष्ट होताना आणि तुमच्या मृत्यूपाशाला अडकवून तुमचे जीवन घटित होण्याचा जो काही समर्पक एक द्योतक आहे हे सुरुवातीला आणि मग यातून पुढे तुमच्या घराचा सर्वनाश होतो. तर बघतो अशा प्रकारच्या या 5 प्राथमिक लक्षणांच्या आधारावरती आपल्या घरावर केलेल्या काळ्या विद्येचे आपल्याला समर्पक दर्शन होते. बघतो आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल. खूप खूप धन्यवाद.